गेल्या 7 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या संपामुळे शहरातल्या प्रमुख बाजारपेठांमधल्या भाज्यांची आवक चांगलीच घटली होती। मात्र आज पुणे, नाशिक आणि मुंबईतल्या प्रमुख बाजार समित्यांमध्ये भाज्यांची 100% आवक झाली। गेल्या 7 दिवसांच्या संपामुळे अनेक शेतकऱ्यांना भाजीपाला विकता आला नाही, त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान या शेतकऱ्यांचं झालं। उद्यापासून नियमित शेतमाल विकण्याची भावना काही शेतकऱ्यांनी बोलून दाखवली। दरम्यान आज पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1000 भाजीपाल्याच्या गाड्यांची आवक झाली, तर वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहाटे 6 वाजेपर्यंत 530 भाजीपाल्याच्या गाड्या दाखल झाल्या होत्या। शेतकरी एकदम जाम झाला, एकदम 8 दिवस काहीच नाही। एकदम जवळजवळ एक शेतकऱ्याचे 3-3, 4-4 हजार रुपये दिवसाला नुकसान आहे। काय किती नुकसान सहन करायचं आम्ही? हो, एकदम जाम पोझिशन आहे। आता संपाच्या बाबतीतली काय दिशा आहे? लोकांचं काय म्हणणं आहे की कशा पद्धतीने आंदोलन पुढे नेलं पाहिजे? आंदोलन आता ते सरकार ठरवलं, आपण काय बोलू शकत नाही त्यात। पण माल आणायचा आम्ही थांबणार नाही। आता इथून पुढे आम्ही माल आणणार म्हणजे आणणार। शेतकऱ्यांचं म्हणणं असंच आहे का कर्जमाफी झालीच पाहिजे। आता 8 दिवस झाले, आपण माल थांबून मळ्यात तरी किती दिवस माल थांबवणार? शेवट 8व्या दिवशी आम्हाला काहीतरी पर्याय करून आम्ही माल मार्केटला आणलाच। याच्यावर सरकारचं काही न्यायच देत नाही।